तर बीड जिल्ह्यातल्या अनधिकृत वीट भट्टींवर कारवाई करण्याची मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। परळीतल्या राखेचा प्रश्न हा गंभीर आहे आणि या राखेच्या आडून गुंडागर्दी वाढल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटून या संदर्भातले पुरावे देणार असल्याची माहिती सुरेश धस यांनी दिली आहे। आम्ही आज कलेक्टर साहेबांना त्यासाठीच भेटलोय की शिरसाळ्याच्या जमिनीची मोजणी करावी आणि ज्या इटभाट्या इल्लीगल आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या थांबाव्यात, बंद कराव्यात आणि त्यांच्यावरती कारवाई करावी। खोटे नाटे जर कोणत्या ग्रामपंचायतींनी ह्यांनी पीटीआर फिटीआर तयार केले असतील तर पीटीआर बीटीआर तयार करा। सुप्रीम कोर्ट ऑर्डर प्रमाणे मी बी महसूल राज्यमंत्री राहिलो नाही, सुप्रीम कोर्ट ऑर्डर आहे त्याच्यामध्ये। सुप्रीम कोर्ट ऑर्डर असल्यामुळे कोणालाही पीटीआर वगैरे करण्याचा अधिकार नाही, तो जिल्हाधिकाऱ्याचा अधिकार। जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं ते सगळं सफाया करा। सरकारी अधिकारी जे विचारा ना, हे डायरेक्ट बंदूक पिस्तूल आणि 150 माणसं माझ्याकडे आहेत ना, व्हिडिओ काय देतो ना तुमच्याकडे। आणि त्या कालावधीतले सीडीआर चेक करा ना, कोण लोक आहेत हे, कोण लोक आहेत। 150 गुंड घेऊन जाणार आहेत तिथं, कोण लोक आहेत तिथं येतील ना, त्याच्यावरती बी स्वतंत्र कायदा, 1 मिनिट, स्वतंत्र गुन्हा दाखल करावा लागेल। आणि मी तर म्हणेल या राखेची जी गुंडगिरी आहे याच्यावरती सुद्धा मोका लागला पाहिजे। सीएम साहेबांकडे तर पाठवतो, दाखवतो त्यांना। उद्या जाणार आहे, वेळ मागितलेली आहे पळसकर साहेबांकडे, उद्या नाही मिळाली तर परवा मिळेल। साहेबांना नेऊन दाखवतो ना हे गँग्स ऑफ वासेपूर